विचार कुठे गेले? हे बघा, विचारांच्या पाठीमागे एंड काय असतो, एंड गोल, टार्गेट देश आणि देशासाठीचं काम. विचारप्रणाली काही असेल, कोणाचा रस्ता असा असेल काय, पण एंड गोल हा प्रत्येकाचा तोच असतो. त्यामुळे जेव्हा त्यांचं काम त्या काळातलं मी प्रभावी होतोच. बाळासाहेबांचा जो ॲग्रेसिव्हनेस होता, म्हणून मी सांगतो ना की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नंतर ते सगळी एकत्रित चॅनलाइज झालेली महाराष्ट्रातली काँग्रेस विरोधी लाट. पण तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा आहे? शरद पवारांचा, बाळासाहेब ठाकरेंचा का मोदींचा? इनिशियली बाळासाहेबांचा आणि आता कर्तृत्वाने मोदींचा. अच्छा, शरद पवार गेले बाजूला. चला, मार्क आहेत 60 पैकी 50 अत्युत्तम गुण मिळवून बापू तुम्ही उत्तीर्ण झालेले आहात. 60 पैकी 50. तर चला, हे तुमचं प्रगती सर्टिफिकेट. हे लाईव्ह दाखवलं काय? हा, मग हे तुमचं लाईव्ह आहे. थँक्यू. चलो, अरे वा, याला फ्रेम बिम करून ठेवते. नाही, विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा त्या प्रगती पुस्तकात असेच उत्तम मार्क राहू देत. आणि लोकसभेच्या वेळेला तुमची जी थोडी निराशा झाली किंवा एक पाऊल मागे जावं लागलं, ते विधानसभेच्या वेळेला होऊ नये, आमच्या शुभेच्छा आहेत. मी तुम्हाला सांगतो, आता बंद केलं कॅमेरा? नाही, चालू आहे. चालू आहे. सांगून टाका, कॅमेऱ्यावर सांगून टाका.